आमच्याकडे असे पण लोक येतात की आज माझं वाहन चोरीला गेलंय, आपण प्रयत्न करून त्याचं वाहन त्याला मिळवून दिलं, पण तोच व्यक्ती परत आमची महिनाभरची परत येतो, माझं परत वाहन चोरीला गेलं. तर जसं आता नितीनजींनी सांगितलं की थोडीफार जबाबदारी आपण देखील पाळली पाहिजे, की जसं सिंपल गोष्ट आहे प्रत्येक परत 2 वर्षांच्या आधी जे चोरीला गेलेला माल मुद्देमाल परत करण्यात आला, किती मुद्देमाल होता, काय होतं? आज परिमंडळ 1 अंतर्गत मुद्देमाल वितरणाचा जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे, सर्व मुद्देमाल सन्मानपूर्वक संबंधित तक्रारदारांना परत करण्यासाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानुसार सर्व मुद्देमालाची निर्गती सुरू आहे. याच अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी परिमंडळ स्तरावर मुद्देमाल परत करण्याबाबत आदेशित केले होते. त्यांची संकल्पना होती की जो मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो घेत असताना एखादं सोन्याचा दागिना असेल, आपण तो सन्मानपूर्वक घेतो. वाहन घेताना आपण त्याची पूजा करून घेतो, तर त्या तक्रारदारांना आपण देत असताना तो सन्मानपूर्वकच परत केला पाहिजे. त्यानुसार सर्व तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे. परिमंडळ 1 अंतर्गत आज एकूण 198 तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एकूण 1,32,76,284 एवढ्या किमतीचा मुद्देमाल सर्वांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. याच्यामध्ये काय काय होतं? या मुद्देमालामध्ये सर्व प्रकारचा मुद्देमाल होता. विशेषतः सोन्याची दागिने होती, बऱ्याच व्यक्तींची रोख रक्कम होती, काही व्यक्तींची चांदीची दागिने होती, दुचाकी वाहने तसेच 4 चाकी देखील वाहनांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. सर, साधारणतः किती तक्रारी दाखल होते, की किती उकल झाले आणि किती मुद्देमाल परत करून मिळून झाले पोलिसांना? ज्या तक्रारी दाखल झाल्या त्यातील बहुतांश तक्रारींचे उकल करून मुद्देमाल परत करण्यात आले. कुठेतरी आता नागरिकांना एक आपल्यासा पोलीस वाटायला लागलाय की आपल्याला आत्मविश्वास नागरिकांमध्ये यामुळे निर्माण झाला की चोरी गेलेला माल हा मिळू शकतो म्हणून. बरोबर आहे. मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्याच्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की सर्व नागरिकांना कळावं की मुद्देमाल चोरी गेला परत केला जातो. बऱ्याचदा नागरिकांना जेव्हा आपला मुद्देमाल चोरी जातो तर एकट्याला पोलीस स्टेशनला बोलून त्याला दिला जातो, बाकीच्या लोकांना तो कळत नाही. उद्देश हा देखील आहे की जनतेपर्यंत माहिती जावी की जर आपला मुद्देमाल चोरीला गेला असेल तर तो आपल्याला परत मिळू शकतो आणि ते देखील सन्मानपूर्वक परत मिळू शकतो. हा देखील मागचा उद्देश आहे. साधारणतः कालावधी कधीपासूनचा कधीपर्यंत आहे? हा एक साधारणतः 3 ते 4 महिन्याच्या कालावधीतील गुन्ह्यांचा मुद्देमाल आहे.